एक महान बंगाली कवी ज्यांनी इंग्लंडला जाण्याच्या आशेने एकेकाळी स्वतःचा धर्म सोडला, पण तिथे त्यांना अपमानाशिवाय काहीच मिळाले नाही. श्रेष्ठ बंगाली कवी व नाटककार मायकेल मधुसूदन दत्त यांनी आयुष्याच्या शेवटी तीव्र दारिद्र्य, आर्थिक संकट आणि एकाकीपणातून एक कटू सत्य ओळखले. ते असे होते की हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणं हीच त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. हिंदू धर्माशी आणि समाजाशी नाळ तुटल्यानंतर त्यांना उमगलं की कुटुंब, समाज, सुरक्षितता आणि सांस्कृतिक जडणघडणीशिवाय आयुष्य अत्यंत अस्थिर आणि वेदनादायक आहे. तुम्हाला माहित आहे का, मधुसूदन दत्त यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यावर सर्वात आधी विरोध केला तो त्यांच्या वडिलांनीच. त्यांनी कोणतीही भावनिक तडजोड न करता आपल्या मुलाला त्याज्य पुत्र घोषित केलं. हिंदू कॉलेजचा हुशार विद्यार्थी असूनही नावापूर्वी मायकल लावताच मधुसूदन यांना कॉलेजमधूनही काढून टाकण्यात आलं. सुरुवातीला ओल्ड मिशन चर्चने त्यांचे मोठ्या सन्मानाने स्वागत केले. बाप्टिस्माच्या दिवशी चर्चमध्ये सुरक्षा दिली गेली. त्यांनी स्वतः लिहिलेले साहित्य तिथे वाचले गेले. पादऱ्यांच्या खरी त्यांना आसरा दिला गेला. मधुसूदनांना वाटलं जणू त्यांना नवं कुटुंब मिळाले आहे, परंतु त्यांचे स्वप्न लवकरच भंग झाले. बिशप कॉलेजने त्यांना विशेष प्रशिक्षण दिले नाही, कोणतीही आर्थिक मदत मिळाली नाही. उलट त्यांना असे आढळले की गोऱ्या ख्रिश्चन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र सुविधा आहेत, तर भारतीय ख्रिश्चनांना दुर्लक्षित केले जात आहे. 1860च्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये त्यांना प्रचंड दारिद्र्य, अपमान आणि आर्थिक हालापेष्टा सहन कराव्या लागल्या. तेव्हा त्यांना तीव्रतेने जाणवलं, हिंदू समाज आणि कुटुंबापासून तुटल्यामुळे ते पूर्णपणे एकटे पडले आहेत. मित्र गौडेश्वर दत्त यांना पत्र लिहिताना त्यांनी कबूल केले होते की मी माझा धर्म गमावला, माझे लोक गमावले, आता जणू सर्व काही हरवले आहे. परदेशात भयानक दारिद्र्याला सामोरे जायला लागल्यानंतर त्यांचे खरे तारणहार ठरले साहित्यिक पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर. भारतामध्ये परतल्यानंतर बॅरिस्टर म्हणून काम करण्यासाठी ही हायकोर्टाची परवानगी त्यांना विद्यासागरांच्या शिफारशीमुळेच मिळाली. विद्यासागरांच्या सानिध्यानेच मधुसूदन पुन्हा भावनिकरित्या बंगाली भाषेकडे वळले. त्यानंतर त्यांनी एका मागोमाग एक महान रचना केल्या. मेघनाद वध काव्य 1861, ब्रजांगना काव्य 1861, वीरांगना 1862 आणि चतुर्दशपदी कविता 1866, ज्यांनी बंगाली साहित्याला एक नवं युग दिले. शेवटी मधुसूदनांना उमगलं की नवा प्रकाश शोधण्यासाठी धर्म बदलताना ते स्वतःच दुःखाच्या अंधारात बुडत गेले होते.